चला तर मित्रांनो, बँगलोर वर्सेस पंजाब ही IPLची 34वी मॅच आज आपण कव्हर करणार आहोत. ही मॅच एम चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोर म्हणजे बँगलोरचं होम पिच असणार आहे. ह्या पिचच्या विषयी थोडीशी माहिती पाहूया. ॲव्हरेज स्कोर आहे या पिचचा 171, हायेस्ट स्कोर 287, लोएस्ट स्कोर 82 आणि स्पेसरला जास्त महत्त्वाचं हे पिच आहे. आपण पाहू शकता. त्याच्यानंतर पहा, हे न्यूट्रल आहे. बॅट्समन आणि बॉलर दोघांच्यासाठीही चांगली मदत याच्यामध्ये आहे. आता हायेस्ट स्कोर तर बघितला तुम्ही. आतापर्यंत 194 मॅच खेळल्या गेल्यात. त्यातील पहिल्यांदा बॅटिंग करताना 84 मॅच जिंकलीत आणि दुसऱ्यांदा म्हणजे चेस करताना टीम 108 वेळा जिंकलेल्या आहेत. हा स्कोर पॅटर्न पाहू शकता तुम्ही. 150च्या आत 56 वेळा, 150 ते 169 मध्ये 47 वेळा आणि 170 ते 189 मध्ये 41 वेळा आणि 190पेक्षा जास्त 50 वेळा येथे रन बनलेले आहेत. पहा, लास्ट मॅच ह्या व्हेन्यूवर किंवा ह्या मैदानावर खेळली गेली त्याचा पहा, RCB वर्सेस DC खेळली गेली 10 एप्रिलला. त्या मॅचविषयी माहिती पहा. या मॅचमध्ये RCBने 163 रन केले 7 विकेटच्या मोबदल्यात. स्पेसरला मिळाल्या 2 विकेट आणि स्पिनरला 3 विकेट मिळाल्या. त्याच्यानंतर पहा, DCमध्ये पहा, DCमध्ये 169 रन DCने केले आणि त्यांनी पण 7च विकेट गमावल्या. आणि त्याच्यामध्ये पहा, त्यांनी 17.5 ओव्हरमध्येचे टार्गेट चेस केलं. त्याच्यामध्ये स्पिनरला 4 विकेट मिळाल्या आणि स्पेसरला 1 विकेट मिळाली होती पहा. त्याच्यानंतर RCB वर्सेस GT पण इथं झाली. त्यांनी पण 169वर 8 अशी धावसंख्या उभारली होती आणि GTने पण RCBला परत इथं हरवलं होतं. याचे स्कोर आहेत 5, पाहू शकता तुम्ही, दिसतीलही. आपण त्याच्यानंतर हेड टू हेड दोघं एकमेकासमोर आल्यानंतर काय होते पहा. याची सुरुवात पहा डावीकडून करायची शक्यतो. PBKS वर्सेस RCB. सुरुवातीपासून पहा, विन लॉस विन लॉस विन असा सिनेरिओ आहे यांचा. आणि RCBचं पहा, विन लॉस विन लॉस आणि विन. ह्या दोन्ही टीम एका समोर आल्यानंतर असा सिनेरिओ यांचा तयार होतो. आता पहा, प्रॉबेबल लाईनअप पाहूया, म्हणजे खेळाडू कशा पद्धतीने टीममध्ये असतील. इम्पॅक्ट प्लेअरचं पण आपण पाहूया. त्याच्यानंतर पहा, विराट कोहली ओपनिंगला येईल. राईट हँडेड बॅट्समन आहे. फिल साल्ट त्यांच्याबरोबर येईल. 2 नंबरला म्हणजे 1 डाऊन येईल रजत पाटीदार, जो की कॅप्टन आहे बँगलोरचा. लियाम लिव्हिंगस्टन 4 नंबरला, जितेश शर्मा 5 नंबरला, टिम डेव्हिड 6 नंबरला, 7 नंबरला कुणाल पांड्या, 8 नंबरला भुवनेश कुमार, 9 नंबरला जॉस हेझलवूड, 10 नंबरला यश शर्मा येईल किंवा डी पाडिकल पण येऊ शकतो. हा काय डी पाडिकल लक्षात ठेवा कोण आहे, तर हा इम्पॅक्टमध्ये येईल. आला तो तर 3 नंबरलाच येईल आणि नाही आला तर ह्या दोघांपैकी कोणतरी एक येऊ शकतो. म्हणजे इम्पॅक्टला राहणार आहे देवदत्त पाडिकल. जेव्हा बॅटिंग असेल तेव्हा तो इम्पॅक्टमध्ये नसेल आणि जेव्हा बॉलिंग असेल तेव्हा तो इम्पॅक्टमध्ये असणार. बॉलर असेल यश शर्मा म्हणजे सुयश शर्मा आणि शेवटचा बॉलर आहे यांचा यश दयाल. अशी लाईनअप आहे बँगलोरची. त्याच्यानंतर स्टार्टिंग ओव्हर आणि डेथ ओव्हरमध्ये कोण बॉलिंग करणार. स्टार्टिंग ओव्हर बँगलोरच्या पहा, स्टार्टिंग ओव्हरमध्ये यश दयाल बॉलिंग करेल, जॉस हेझलवूड करेल, कुणाल पांड्या करेल आणि भुवनेश्वर कुमार तर स्टार्टिंग पेसलिस्टच आहे. आणि डेथ ओव्हरमध्ये जे की पहिली बॉलिंग असेल तर फार महत्त्वाचे असतात. यश दयाल डेथ ओव्हरला असणार आहे, जॉस हेझलवूड असणार आहे, भुवनेश्वर कुमार त्यांनी पण 20वी ओव्हर केली होती, त्याच्यामुळे भुवनेश्वर कुमार पण डेथला 1 ओव्हर घेऊन येऊ शकतो. आणि कुणाल पांड्या जो की 15-16च्या दरम्यान ओव्हर टाकू शकतो, 15व्या-16व्याच्या दरम्यान. त्याच्यानंतर पुढचं आता पहा, प्लेयर स्टॅट पहा आणि रेकॉर्ड पहा त्यांचं. विराट कोहली रिसेंट फॉर्म पहा, 62, 22, 67, 7, 31 आणि 59. कमालचा फॉर्म आहे याचा. हेड टू हेडमध्ये पण ॲव्हरेज बघा, ॲव्हरेज मॅचचा 58, म्हणजे प्रत्येक मॅचला जवळजवळ 58 रन करतो, म्हणजे ॲव्हरेज एकदम छान आहे त्याचं. त्याच्यानंतर व्हेन्यूमध्ये 88 मॅच खेळला आहे, 3069 रन केले आणि ॲव्हरेज आहे 39चं. फर्स्ट इनिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे त्याचं ॲव्हरेज थोडंसं 38 असते आणि सेकंड इनिंगमध्ये जास्त असते, पण ह्या व्हेन्यूला दोन्ही पण सारखीच आहेत.
त्याच्यानंतर फिल साल्ट पहा, फिल साल्टचं पण 65, 37, 4, 14, 32, 56 आणि 55. अगोदर फार फॉर्म खराब होता याचा, पण आय पी एलला आल्यानंतर त्याचा फॉर्म चांगला सुधारलेला आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला येईल कोण, तर रजत पाटीदार. रजत पाटीदारचं पण अतिशय उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे हा पण प्लेअर. 25, 64, 12, 51 आणि 34. त्याच्यानंतर ॲव्हरेज आहे त्याचं, ॲव्हरेज व्हॅन्यूज आहे 20 रन. त्या लिॲम लिव्हिंगस्टनचं हे प्रदर्शन न पाहण्यासारखं आहे, तरी बॉलिंग टाकण्याच्या अंदाजावर आपण याला घेऊया टीममध्ये नंतर. त्याच्यानंतर पुढचा येतो आहे तो आहे जितेश शर्मा. कमालचा फॉर्म आहे याचा पण 3, 40, 33, 12 आणि मागच्या मॅचला त्याची बॅटिंग आलीच नव्हती. त्याच्यानंतर टीम डेव्हिडचं पण असंच आहे काहीतरी सिनेरो. टीम डेव्हिडला जर बॅटिंग मिळाली तर तो त्याचा नक्कीच फायदा करतो. कृणाल पांड्या विकेट चांगल्या काढत होता आत्तापर्यंत, पण मागील 2 मॅचमध्ये त्याचा काय परफॉर्मन्स एवढा चांगला नाही. 1 विकेट, 18 रन, 0 विकेट. त्याच्यानंतर 4 विकेट, 0 विकेट, 0 विकेट ह्या पद्धतीचा त्याचा स्कोअर आहे. 10 मॅचमध्ये 76 रन केले त्याने आणि 4 विकेट काढले आहे, ज्या की एकाच मॅचमध्ये काढल्यात. म्हणजे एवढा विशेष काय प्लेअर नाही, पण बॉलिंग 4 ओव्हर टाकतो त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. भुवनेश्वर कुमार स्टार्टिंग ओव्हर टाकणार, 1 डेथमध्ये टाकणार. पहिल्या बॉलिंगमध्ये फार महत्त्वाचा आहे, दुसऱ्या बॉलिंगमध्ये त्याला सोडू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर जोस हॅझलवूड हा पण लक्षात ठेवा, बॉलिंग फर्स्टमध्ये इम्पॉर्टंट आहे, बॉलिंग सेकंडमध्ये यालाही सोडू शकतात, कारण बॉलिंग फर्स्टमध्ये डेथमध्ये येणार आणि सुरुवातीच्या पण 1-2 ओव्हर टाकणार. सुयश शर्मा जो की उत्कृष्ट स्पिनर आहे, त्याचा रेकॉर्ड पण चांगला आहे, परंतु बॉलिंग सेकंडलाच फार महत्त्वाचं आहे, बॉलिंग फर्स्टमध्ये जास्त व्हॅल्यू त्याला देता येणार नाही. यश दयाल पहा चांगला फॉर्ममध्ये प्लेअर आहे. 1 विकेट, 1 विकेट, 2 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 1 विकेट डेथमध्ये टाकतो. त्याच्यामुळे प्रथमतः जेव्हा आपण बँगलोर बॉलिंग करेल त्यावेळेला त्याला आपण घेऊया. त्याच्यानंतर इम्पॅक्ट म्हणून येणारा प्लेअर आहे देवदत्त पाडेकर, जो की 3 किंवा 4 नंबरला खेळायला येऊ शकतो सुयश शर्माच्या जागी. दोघांचे अल्टरचेंज होणार आहे. त्यानंतर RCB बेंच प्लेअर परफॉर्मन्स याच्यातील कोण खेळला तर तो आपण तुम्हाला नंतर सांगूया, टेलिग्रामवर नक्कीच सांगूया. पंजाब किंग्स प्लेईंग 11 पहा, यांचे प्लेईंग 11 कशी आहे पहा. पी सिंग म्हणजे प्रभुसिमरन सिंग चांगल्या फॉर्ममधला प्लेअर आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत पियंश आर्या हा एक हार्ड हिटर बॅट्समन जो की नवीन आहे. त्यांनी दिल्लीच्या टीमकडून खेळताना 6 बॉलवर 6 सिक्स मारणारा हा एक डोमेस्टिक प्लेअर आहे. किंवा प्रियांश आर्या येईल किंवा वाय ठाकूर म्हणजे यश ठाकूर येईल, यांच्या दोघांपैकी कोणतरी येऊ शकतो. इम्पॅक्टमध्ये हा बाहेर जाणार तो येणार असं ते सिनेरिओ असणार. 3 नंबरला कॅप्टन श्रेयस अय्यर, 4 नंबरला जॉस इंग्लिश, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, निहाल वडेरा, मार्को जॉन्सन, यजवेंद्र चहल, हर्षदीप सिंग आणि झावेर ब्रॅटली हा जो मागच्या वेळेला बॅटिंगमध्ये पण चांगली बॅटिंग केली होती त्याने. त्याच्यानंतर पंजाबचा स्टार्टिंग ओव्हर कोण टाकणार, हर्षदीप सिंग टाकणार, मार्को जॉन्सन टाकणार, त्याच्यानंतर ब्रेटली टाकणार, त्याच्यानंतर ग्लेन मॅक्सवेल पण टाकतो. 3-4 लेफ्टी असेल तर ग्लेन मॅक्सवेल टाकतो. हर्षदीप सिंग डेथला टाकणार, ब्रॅटली डेथला टाकणार, जॉन्सन डेथला टाकणार, यश ठाकूर पण डेथला टाकणार. प्रथम बॉलिंग असेल तर सांगितलं यश ठाकूर आणि कोण पियंश आर्यामध्ये अल्टरचेंज होणार. बॉलिंग असेल तर यश ठाकूर येणार, बॅटिंग असेल तर प्रियांश आर्या येणार. त्याच्यानंतर पंजाबचं स्टॅट महत्त्वाचं पी सिंगचं चांगलं स्टॅट आहे 30, 42, 0, 17, 69, 5 आणि 62 हे मागच्या मॅचचे पॉईंट आहेत. प्रियांश आर्या 22, 36, 103 रन केले त्यांनी IPLमध्ये, 0, 8, 47 आणि 29. त्यानंतर श्रेयस अय्यर श्रेयस अय्यरचं पण स्टॅट श्रेयस अय्यरचं स्टॅट 0, 82, 10, 52 आणि 97. त्याच्यानंतर जॉश इंग्लिश मागच्या मॅचला 2 ओव्हर आऊट झाला, 2, 4, 49, 27, 0. आणि त्याच्यानंतर ग्लेन मॅक्सवेल मागच्या मॅचला 7 रन केले प्लस 1 विकेट घेतली, असं त्याचं स्टॅट आहे. पाठीमागं बॉलिंग टाकतो सध्या तरी. शशांक सिंग मागच्या मॅचला 18 रन केले आणि बॉलिंग काय टाकत नाही. निहाल वडेरा 10 रन, 27 रन. मार्को जॉन्सन मागच्या मॅचला 3 विकेट काढल्या होते त्याने,
ड्रीम टीमचा कॅप्टन होता हा मार्को जॉन्सन. 4 ओव्हर टाकतो, त्यातल्या 3 ओव्हरमध्ये 3 विकेट 4 ओव्हरमध्ये घेतल्या होत्या. यश ठाकूर पण चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अर्शदीप सिंग फार महत्त्वाचा बॉलर, प्रथम बॉलिंग करताना फार महत्त्वाचा आहे हर्षदीप सिंग. त्याच्या यजवेंद्र चहल जो आत्तापर्यंत कधीच चालला नाही, तो मागच्या मॅचला 4 विकेट एकटा घेऊन गेला होता सेकंड बॉलिंग करताना. म्हणजे सेकंड बॉलिंगला फार महत्त्वाचं आहे, फर्स्ट बॉलिंगला याला ड्रॉप करू शकतो तुम्ही. त्याच्यानंतर झावियर ब्रॅटली हा पण मागच्या मॅचलाच खेळला, चांगला बॅटिंगमध्ये पण चांगली केलं आणि बॉलिंगमध्ये पण 1 विकेट त्याने घेतली होती. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आपलं पहा बेंच प्लेयर जर खेळले तर त्यांचं स्टॅट आपण टेलिग्राममध्ये तुम्हाला देऊ. आता सगळ्यांचे पहा कॉमन कॅप्टन व्हीसी कोण आहेत. श्रेयस अय्यर कॉमन आहे, विराट कोहली पण कॉमन कॅप्टन दिला आहे बऱ्याच जणांनी, आणि रजत पाटीदार हे 3 बऱ्याच जणांचे कॅप्टन आहेत. परंतु आर पाटीदार म्हणजे रजत पाटीदार जो की कॅप्टन आहे, याला आपण घेतल्याशिवाय चालणार नाही. हे प्लेयर घेतले आपण ऑलराऊंडरमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं ऑलराऊंडरमध्ये ग्लेन मॅक्सवेल असणार आहे आपल्याकडं, मार्को जॉन्सन पण असणार आहे. हार्दिक पांड्याचं काय करायचं तर नंतर पाहूया आपण. अर्शदीप सिंग असणार आहे आपल्याकडं, जॉस हेझलवूड असणार आहे आपल्याकडं. त्यानंतर आता पहा यश दयाल महत्त्वाचा आहे, भुवनेश्वर कुमार महत्त्वाचा आहे आणि यजुवेंद्र चहल पण महत्त्वाचा आहे. परंतु आपण इथं स्मॉल लीगचा विचार करतो आहे. हा पण गोलंदाज आपल्याला काय करतो आहे, 4 ओव्हर कम्प्लिटली देतो आहे. म्हणजे बॉलरच घ्यायचा असेल तर याला प्रेफर का करू नये आपण. 4 ओव्हर हा पण देणार आहे, 4 ओव्हर टाकतो आहे. 4 ओव्हरमध्ये एखादी किंवा 2 विकेट बॉलर काढू शकतो, हाही काढू शकतो. आणि यदा कदाचित जर याची बॅटिंग आली तर हा बॅटिंग पण करणार, म्हणजे स्मॉल लेगमध्ये आपला कन्फर्म आहे. आता लिएम लिव्हिंगस्टन पहा, लिएम लिव्हिंगस्टनचा फॉर्म सध्या तरी चांगला नाही, पण बॉलिंग टाकतो आहे का तर टाकतो आहे. किती ओव्हर टाकतो आहे, 1 ओव्हर, एखादी ओव्हर टाकतो आहे, तो पण बळच टाकतो आहे. पण फॉर्ममध्ये आहे का, प्लेअर फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे लिव्हिंगस्टनला आपण, आणि किती नंबर बॅटिंगला येतो बघा लिएम लिव्हिंगस्टन, किती नंबरला आला आहे बॉलिंगला तर बॅटिंगला तर 5 नंबरला. म्हणजे आपल्याला यापेक्षा आता कोण परवडणार आहे आपल्याला, प्रियांश आर्या परवडल किंवा कोण परवडल, देवदत्त पाडिकल. आपण याच्यावर विचार करूया, देवदत्त पाडिकल की प्रियांश आर्या. आता पहा देवदत्त पाडिकलचा फॉर्म कसा आहे हे बघा. आत्तापर्यंत फ्लॉप गेला आहे, मागच्याच मॅचला चांगली रन करून आला आहे, पण यापेक्षाही खतरनाक कोण आहे, प्रियांश आर्या आहे. लक्षात ठेवा, खेळला तर एकदम बेस्ट, नाही तर तो आउट ऑफ कंट्रोल असतो, लक्षात ठेवा. आता आपण प्रियांश आर्या घेतला, यांचे 3 बॉलर घेतले हे, आणि यांचे पण जवळजवळ ओव्हर किती कव्हर करतो त्याला फार महत्त्वाचं आहे आपल्याला. आता कॅप्टन कोणाला देणार आणि व्हीसी कोणाला देणार, कॉमन कॅप्टन दाखवतो. कॉमन कॅप्टन कोणाला गेलं, सगळ्यांनीच श्रेयस अय्यरला केलं, आणि व्हीसी कोणाला केलं तर विराट कोहलीला केलं. म्हणजे सेफ गेलेत बरेच जण. पण आपण सेफ जाण्याच्या अगोदर आपल्याला चान्स काय आहे हे बघा. विराट कोहली बेस्ट, नो डाऊट बेस्टच आहे. आपण 3 मेंबरमध्येच खेळतो आहे दोघांसाठी, सध्या तरी हीच टीम ठेवूया आपण. पण आपण व्हीसी कोणाकोणाला देऊ शकतो बघा. आपल्या व्हीसीच्या ऑप्शनमध्ये पीटर साल्ट पण आहे, पी सिंग पण आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्मॉल लीगमध्ये आपले 2 व्हीसी असू शकतात, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्को जॉन्सन. याला आपण सेफ व्हीसी म्हणू शकतो, आणि आपण यांच्याबरोबर जाऊ शकतो. परंतु आता कॉमनली जाऊया आपण. जर टॉस ज्यांच्या फेवरमध्ये जाईल त्यांना जास्त फेवर करायचा प्रयत्न करूया. ही आहे आपली स्मॉल लीगची टीम. या टीमसोबत तुम्ही स्मॉल लीग जॉईन करू शकतात. बदल असतील तर काय बदल असतील ते आपण टेलिग्रामवर तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करूया. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारे मदत करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्रॉफिट करून देण्याचं काम मी नक्कीच करत राहील. आपणही सपोर्ट करा, लाईक करा व्हिडिओला, आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा. आपण सगळे सोबत खेळूया आणि सगळ्यांचा विचार करूया. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.